आपले धर्म विचारून गोळ्या ठोकतात, उद्या परवा आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला गोळ्या जाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता जागृत व्हा, जागे व्हा आणि हिंदू म्हणून लढायला शिका. कारण आपण जर असं वाटत गेलो मी या जातीचा तू त्या जातीचा, जाती जाती जर भांडणं झाली, हिंदू म्हणून एकत्र नाही आलो जर, ऐका, हम बटेंगे तो हम कटेंगे. कारण लोक म्हणतात धर्मासाठी कधी भांडू नये गड्या, पण धर्माचं पालन तर केलं पाहिजे. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते ना तेव्हा तेव्हा लढायला शिकवणारा आपला धर्म आहे. आणि लढावं बरं का माणसाने, रडू नये, लढावं का. अहो विचार करा, आता सगळ्याच्या कानावरती एक बातमी आहे, पहलगामवरती तिथं जेव्हा हल्ला झाला, आतंकी हल्ला झाला, हल्ल्यामध्ये किती माणसं, निष्पाप माणसं मारली गेली गड्या, निष्पाप माणसं मारली गेली. अहो माणसं मारताना विचारून मारली गेली तुमचा धर्म काय. आणि हिंदू असल्यामुळं जर गोळ्या खावं लागत असतील तर हिंदूंना आता जाग होण्याची गरज आहे. मी या जातीचा मी त्या जातीचा म्हणण्यापेक्षा हो मी हिंदू आहे, मी भारतीय आहे म्हणून आता लढण्याची गरज आहे. ज्या दिवशी आपण भारतीय म्हणून हिंदू म्हणून लढेल गड्या, कुणाची सुद्धा हिम्मत नाही होणार आपल्याकडे पाहण्याची. म्हणून आता हिंदूंना जाग करण्याची गरज आहे. हो, आपल्याकडे गाणं होतं, हम हिंदू है बब्बर शेर, पण कुठंतरी झोपलेला वाघाला जागृत करा, जाग करा आणि लढा, पण धर्मा करा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा त्रिमूर्ती राया, आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी विठ्ठल विठ्ठल. श्री राधे जी मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास, जन्म जन्म दीज मोहे वृंदावन को वास, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सर जर निज मन मकर सुधारी भरनो रघुबल विमल जसु जुदायु फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वरा नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो हर हर शंकर जय जय शंकर 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 पुरविती नाचाचे का दयाघन शंकर गुरु महाराज 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 विठ्ठल 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान भगवत भक्त अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबर आहे यांचा साधा सोपा सरळ असा 3 चरणाचा अभंग मात्र या 2 चरणाच्या जीवाकरता जीवनात आल्यानंतर 2 जी या जीवाची असणारी जे नाव आहे ते नाव आपण जवळ करावी याच्याकरता म्हणतात की रामकृष्ण नाम
काय करायचं आपल्याला तर रामकृष्णाचं नाम जीवनामध्ये अनुकरण त्या नामाचं करायचंय, त्या नामाला धरायचंय. कारण एकदा का त्या नामाला आपण धरलं तर या जीवाची सोडवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल या जीवाकरता दोनच नाव साजिरी आहेत, गोजिरी आहेत. दोन नावं साजिद, राम आणि कृष्ण. मग त्यांना हृदयात ठेवून आपल्याला स्मरायचंय, भजायचंय. आणि असं जर केलं तर काय होणार आहे? सोडवणूक होणार आहे. कारण इथं आपलेच आपल्याला सोडवणूक करून घ्यायचे. कुणीही या संसार माया जाळामध्ये आपल्याला सोडवायला येणार नाही. कारण आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपल्याला सगळी बंधनं तोडून आपल्याला सोडवणूक करून घ्यायचे. कारण इथं सगळे आपलेच आहेत गड्या. पण अंतकाळी कुणी आपल्याला वाचवू शकत नाही किंवा कुणी आपल्याला सोडवू शकत नाही. आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायचे. मग सोडवणूक करण्याकरता काय करावं लागेल? ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी. आणि काय? रामकृष्ण माळा. म्हणजे ध्याना मनात रामकृष्णाच्या माळा असल्या पाहिजेत. आणि जिव्हामध्ये काय असलं पाहिजे? तर त्रिमूर्ती असली पाहिजे. त्रिमूर्ती कुठली? रामकृष्ण आणि हरी. यांना जर हृदयात आपण ठेवलं तर नक्कीच आपली सोडवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. ते महाराज अभंगामध्ये सांगतात, विठ्ठल पूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचा. अत्यंत सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे. कशा निमित्त जमलो, कशा निमित्त आज कीर्तन सेवा आहे. तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य. कशा निमित्त जमलोय सांगून जावं. आज या ठिकाणी असणारे समस्त मेटकरी परिवार आणि या परिवारातील अतिशय महत्वाचे व्यक्ती, ज्यांचा आधाराचं वड, आधाराची प्रेमाची सावली मेटकरी परिवारावरती होती. ज्यांनी जगावं कसं ह्या परिवाराला शिकवलं. बाहेर गावून येऊन सुद्धा सुखाचा संसार आपलाच नाही तर आपल्या सोबत येणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा सुखाचा संसार करणारे मेटकरी परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती कैलासवासी शिवाजी भाऊ मेटकरी. बाबांचं असणारं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. त्यानिमित्तानं असणारे संपूर्ण मेटकरी परिवार आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढे सगळं करत आहेत. त्यांच्या पश्चात असणारे त्यांच्या तीनही कन्या, त्यांचे एक चिरंजीव, त्यांचे असणारे संपूर्ण परिवार, आधी करून त्यांच्या पश्चात असणारे त्यांच्या पत्नी, संपूर्ण परिवार आज त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खरं पहा, हे केलं म्हणजे गेलेला जीवात्मा परत येईल असं नाही. हे केल्यानंतर गेलेला जीवात्मा परत येणार नाही किंवा गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्ष श्राद्ध नाही, तर गेलेला जीवात्मा सद्गतीला जावा याच्याकरता वर्ष श्राद्ध आहे. मग का करा वर्ष श्राद्ध? का? कारण आज हा जीवात्मा तुमच्या आमच्यामध्ये नाही. आज बाबा तुमच्या आमच्यामध्ये नाहीत, पण पूर्वी ते तुमच्या आमच्यामध्ये होते. जेव्हा होते ना तेव्हा कळत न कळत अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी या परिवाराकरता, या माणसाकरता केले असतात, जेणेकरून त्यांचे उपकार या परिवारावरती झालेले असतात. त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्या नावानं काही ना काही करणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवून आज मेटकरी परिवार त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. खरं पाहायला गेलं फार मोठं दुःखाचा डोंगर आज मेटकरी परिवारावरती आहे. का? जीवाला जीव देणारा व्यक्ती निघून गेली. जीवाला जीव देणारी व्यक्ती निघून गेली. आभाळ एवढं जगणं ज्यांनी शिकवलं, न कुठं डगमगता कसं जगावं हे ज्यांच्यामुळे कळालं, तीच व्यक्ती जर नसेल ना तर कुठंतरी माणूस खचला जातो. आज या लेकींचा, या लेकरांचा बाप निघून गेला. जीवनातून या मातेचा पती निघून गेला. गड्या सांगा, जीवनात याच्यापेक्षा मोठं दुःख असूच शकत नाही. आणि आम्ही आता त्यांच्या 2 कन्याचं लग्न झाले, एक कन्या त्यांची अजून अविवाहित आहे. पण सांगायला गेलं तर जीवनात बापा एवढं प्रेम कुणी करत नाही हो. आणि म्हणून तर मी जेव्हापासून आले ना माय, तेव्हापासून पाहते की लेकीच्या डोळ्यातलं पाणी मात्र आटलं नाही. लेकीच्या डोळ्यातलं पाणी मात्र संपलं नाही. का? जीवाला जीव देणारा महाराज बाप आमचा निघून गेला. उभ्या आयुष्यात आम्हाला सगळं पुन्हा भेटेल, पण जीवाला जीव देणारा आमचा बाप पुन्हा भेटणार नाही. हक्काची सावली पुन्हा भेटणार नाही. हक्कानं एखाद्याकडे जी गोष्ट मागायची असते, हक्कानं जी बापाकडे गोष्ट मागायची असते, जगा दुनिया सगळी नाती पुन्हा पुन्हा भेटतील, पण हक्काचं ठिकाण निघून गेलं जिथं आम्ही हक्कानं मागू शकत होतो. आणि हक्कानं आमचा लाड पुरवणारा व्यक्ती आमच्यातून निघून गेला गड्या. म्हणून खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर असणारे संपूर्ण मेटकरी परिवार
आज फार मोठं दुःखाचं डोंगर आहे. मी तुमचं दुःख वाढवायला नाही आले गड्या, पण या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत देव एवढेच या ठिकाणी म्हणेल. आज त्यांच्या असणाऱ्या, त्यांच्या पश्चात त्यांच्या 3ही कन्या, त्यांचं चिरंजीव, संपूर्ण परिवार, एवढंच नाही त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नीला दुःख होते का? आपल्या पती निघून गेला. कारण जीवाला जीव देणारा, ज्याच्या खांद्याला खांदा लावून संसार करायचा होता, ज्याच्या सोबत संसाराची गाठ बांधली होती, ज्याची अर्धांगी म्हणून आयुष्य चालायचं होतं, तो पती जर डोळ्यासमोर गेला ना, तर पत्नीला किती दुःख होतं हे शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. जेव्हा पतीच डोळ्यासमोर जातो ना, तेव्हा पत्नी सुद्धा म्हणते, देवा अरे पतीला नेलं होतं, मला पाठीमागं का ठेवलं? मला नेलं असतं तरी चाललं असतं. एवढं दुःख जीवनामध्ये होतं गड्या पती जीवनातनं गेल्यानंतर. का? कारण जीवनात खरा पत्नीचा दागिना म्हणजे पती आहे. तो पतीच निघून गेला, सगळा दागिनाच मोठा निघून गेला, तर सोन्या नाण्याची किंमत त्या पत्नीकडे परत राहत नाही गड्या. कारण देवा आयुष्यात काही नको तुझ्याकडून आम्हाला, पण ज्या सौभाग्याच्या, ज्या धन्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये, ज्याच्या नावाचं कपाळाला कुंकू आहे, ज्याचं नाव घेऊन आम्ही मिरवतो ना, शेवटपर्यंत जेव्हा आमची चिता पेटवली जाईल, त्या चितेवरती हे सौभाग्याचं लेणं आमच्या सोबत यावं. म्हणजेच काय? आम्हाला मरण यावं. भले बाबा आज निघून गेलेत, मग बाबांना वाईट वाटेल की आता तुम्ही जर रडला तर या 3 पोरींना कोण सावरणार आहे, पोराला कोण सावरणार आहे. म्हणून आता स्वतःला सावरायची गरज आहे आणि स्वतः या परिवाराकरता उभा राहायची गरज आहे गड्या. विठ्ठल 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 सावरण्याचं बळ भगवंत आपल्या परिवाराला देऊ, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल. आज फार सुंदर नियोजन मेटकरी परिवाराने या ठिकाणी केले, ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला. असणारे डॉक्टर साहेब, त्यांच्या अगदी मनापासून आभार. त्यांनी या ठिकाणी येण्याचा योग आला. फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. गरुड पुराणाच्या अनुसार जो जीवात्मा गेला, त्या जीवात्म्याच्या दारामध्ये 5 गोष्टी होणं गरजेचं. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, धनदान आणि पिंडदान. या गोष्टी जर गेलेल्या जीवात्म्याच्या दारामध्ये झाल्या, तर गेलेला जीवात्मा कसाही असला तरी तो सद्गतीला जातो. त्यांच्या सद्गती करता आज असणारे आपले समस्त मेटकरी परिवार त्यांच्या नावानं दारामध्ये हरिकीर्तन करत आहेत गड्या. आणि दारामध्ये हरिकीर्तन कोणाच्याही होत नाही. खरंच त्यांचं भाग्य उदयाला आलेलं आहे. भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन पूजन. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंताच्या दारामध्ये हरिकीर्तन मध्ये असणारे संपूर्ण मेटकरी परिवार भाग्यवान आहेत. ह्याच दारामध्ये हरिकीर्तन होत आहे. आज त्यांच्या नावाने एवढं सगळं आज दारामध्ये घडून येत आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आज त्यांच्या नावाने त्यांची माणसं करतात, कारण त्यांनी आयुष्यात काहीतरी कमवलं. त्यांनी धन दौलत किती कमवली मला माहीत नाही, पण जीवाला जीव देणारी माणसं मात्र भरपूर कमवली गड्या. म्हणून आज एवढी माणसं दारामध्ये उपस्थित आहेत. म्हणून माणसानं काहीतरी असं करून जावं गड्या की भले आपण शरीर रूपाने संपलो, भले आपण आत्मा रूपानं संपलो, तरी कीर्ती रूपानं, आठवणी रूपानं, प्रेमा रूपानं माणसाच्या मनात जिवंत राहील.
का म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरी कीर्ती मागे. नावारूपानं आठवणी रूपानं प्रेमारूपानं शिल्लक राहता आलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी असणारे संपूर्ण मेटकरी परिवार बाबांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो. विठ्ठल विठ्ठल फार सुंदर नियोजन केलेलं आहे. संपूर्ण असणारे टाळकरी मंडळी या ठिकाणी सुंदर अशी गायनाला साथ देणारे गोरड महाराज, आमच्या सिद्धीताई, प्रेरणाताई असणारे आमच्या तिथे मॅडम या ठिकाणी आहेत. आमच्या असणाऱ्या माऊ या ठिकाणी आहेत. दुसऱ्या आमच्या मावशी या ठिकाणी आहेत. आदी करून असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी चोपदार बाबा, विनकरी बाबा, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य, उत्कृष्ट असे सिस्टीमवाले दादा, फार सुंदर अशी सिस्टीमला ज्यांनी साथ या ठिकाणी ऑपरेटिंग करत आहेत, सुंदर असे सिस्टीमवाले दादा, त्यांचे अगदी मनापासून आभार. आदी करून संपूर्ण मंडळी आणि ज्यांचे दादा या ठिकाणी आहेत, बाबा आहेत, आदी करून विशेष ज्यांचे आभार मानावे संपूर्ण मेटकरी परिवार आहेत, सर आहेत, आमच्या असणारे मॅडम, आमच्या माऊ, लाडक्या माऊ या ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यांचे आभार मानावे असे असणारे सुंदर असं आपल्या माळशिरस तालुक्याचं वैभव, ज्यांनी माळशिरस तालुक्यातले अनेक कीर्तनकार समाजापुढं आणले आणि आपल्या भागात सुद्धा कीर्तनकाराचं फार मोठं नाव ज्यांच्यामुळं झालं. चॅनेलच्या बाबतीमध्ये ज्यांचं यूट्यूबवरती सध्या फार मोठं नाव आहे असे असणारे ओम साई क्रिएशन, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. माझ्यावरती अगदीच लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे चैतन्य दादा, रोहित दादा, आदी करून असणारे संपूर्ण मंडळी, अगदी सगळ्याच्या मनापासून आभार. जास्त कोणाचा नामोल्लेख न करता फार सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. आता गोडचं चिंतन आहे का? विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरामध्ये स्मरायचे पण कुणाला? प्रत्येक देवाचा वेगवेगळा अवतार आहेत आणि मुख्यतः सर्वात जास्त भजले जाणारे, सर्वात जास्त पूजले जाणारे, पूजनीय वंदनीय देव असे त्रिदेव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यामध्ये मुख्यतः ज्यांच्यावरती फार भक्तांनी प्रेम केलेलं असे असणारे विष्णू भगवान यांचे अनेक अवतार मानले जातात. अनेक अवतार, मुख्य 10 अवतार आहेत आणि त्या 10 अवतारामध्ये सुद्धा मुख्यतः 2 अवतार असे आहेत जे सदा आपण स्मरले पाहिजेत, सदा आपण त्याला भजलं पाहिजे. मग अशी 2 नावं कुठली? राम आणि कृष्ण. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. बरं, ही 2च नावं साजिरी का? कारण या जीवाला सुख देण्याकरता ती 2 नावं चांगली आहेत गड्या. बरं, त्या 2च नावाला आपल्याला का भजायला लावतात? कारण त्याला स्मरलं नाही, त्याला भजलं नाही, अंतकरणापासून, हृदयापासून त्याला नाही भजलं तर मात्र या जीवाची मोठी हानी होणार आहे. म्हणून त्या 2 नावाला जीवनामध्ये भजलं पाहिजे. का? विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. बसतीला खाली 84 च्या, बसतीला खाली 84 च्या, बसतीला खाली 84 च्या. विसरली तया थोर झाली हानी, विसरली थोर झाली
आणि बसतीला खाणी 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, भटकावं लागेल, फिरावं लागेल. जर या 2 नावाला नाही भजलं, विसरून गेलो तर. आणि म्हणून महाराज सांगतात वाचेमध्ये नाव येऊ द्या. ज्ञानोबरायाने हरिपाठामध्ये तर फार गोड सांगितलंय. वाचेची सद्गद सभे आले, वाचेची झोपे आदे वाचेशी सद्गद, झोपे आदे वाचेशी सद्गद. रामकृष्ण गोविंद, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रे 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 रामकृष्ण गोविंद. वाचेची सद्गद जपे आली, वाचेची सद्गद जपे आली, वाचेशी सद्गद जपे आली, वाचेशी सद्गद जपे आली, वाचेची सद्गद जपे आली, वाचेची सद्गद जपे आली, वाचेशी सद्गद जपे आली, वाचेशी सद्गद जपे आली. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, 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 म्हणा. मग महाराज सांगतात ते नाम सोपे रे, ज्ञानोबराय म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, आणि वाचेची सद्गद जपे आधी. आधी जपागड्या त्याला, आणि म्हणून 2 नाव सांगितली महाराजांनी, साजरी जीवाला आहेत अशी. मग राम आणि कृष्ण. आता 2 नावाचा जरा बारकाईने विचार केला, राम आणि कृष्ण. आता पहा त्या 2 नाव आणि 2ही देवताचं चरित्र जर पाहिलं तर श्रीरामांचं चरित्र आचारणीय आहे, पण श्रीकृष्णाचं चरित्र आचरणीय नाही, उच्चारणीय आहे. कारण आचरण आपण करू शकत नाही. श्रीराम प्रभू कसे आहेत, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. त्याच्या विरुद्ध श्रीकृष्ण आहेत, त्याच्या विरुद्ध भगवान श्रीकृष्ण आहेत. का श्रीराम प्रभू एक बाणी आहे, एकदा बाण मारला की काम. पण भगवान श्रीकृष्णाचं तसं मात्र नाही, दुसरं मारावं लागलं तर हा चला आपण ते पण सोडणार. आणि मग एक वचनी आहेत, जे बोलले ते खरं करणारे श्रीराम प्रभू. आणि कृष्ण भगवंताचं कसं आहे माहिती का, कधी कधी कूटनीती वापरावी लागते, कधी कधी युद्ध जिंकण्याकरता इकडचं तिकडचं बोलावं लागतं. म्हणजे एका वचनाचे नाही, एकाला एक बोलतील दुसऱ्याला दुसरं बोलून जातील, म्हणून एक वचन आहे. आणि एक पत्नी प्रभू श्रीराम आहेत, पण श्रीकृष्ण भगवंताचं मात्र वेगळं आहे, ते आपल्याला आचरण करणं शक्य नाही. श्रीराम प्रभूंची एकच पत्नी होती सीता माता, बरोबर. पण भगवान श्रीकृष्णाच्या किती होत्या, 16,100. हा तेवढं बरं लक्षात ठेवलंय आपण, 16,108 पत्नी होत्या. मग लोक म्हणतात एवढ्या पत्नी होत्या, देवानं सांभाळलंच कसं, तुला काय करायचंय, तुला काय करायचं, देवानं बघितलं ना, देवानं ठेवलं ना त्यांना व्यवस्थित, काय गरज आहे का आपल्याला माहिती काढायची. आणि मग काय काय लोक तर एवढे विचित्र आहेत का नाही. खरं तर महाराज लोकांनी आता सध्या बाहेरच्या गोष्टीवरती बोलण्यापेक्षा महाराज लोकांनी देवाच्या चरित्रावर बोलावं. कारण महाराज लोक चरित्रावर बोलणं म्हणून मालिकेत जे चरित्र दाखवायला लागले, आर 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 आर. मालिकेत रुक्मिणी माता गायब, आमच्या राधा राणीला एवढं रंगवून दाखवायला लागले, चरित्र वाटोळ करून टाकलं देवाचं वाटोळ. अरे राधा म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीची प्रेमाची धारा म्हणजे राधा आहे, राधा राणी जे आहेत. आपण एवढं वाटोळ करून टाकलं. हा हा.
म्हणून माझं सांगणं आहे, आधी ग्रंथ वाचा, आधी पुस्तक वाचा, संत काय म्हणतात हे ऐका आणि मग मालिकांवरही विश्वास ठेवा. त्यांना काही एपिसोड वाढवायचं असतं म्हणून ते इकडचं तिकडचं सांगतात. बरं हो का पावे पुराणे विचारो पहावे पुराणे विचारो ज्याला विश्वास नाही त्याच्याकरता तुकोबरे म्हणतात. विश्वास नाही ना तर जरा ग्रंथ पुराण उघडून पहा, मग तुमच्या लक्षात येईल. कृष्ण भगवंताचं चरित्र ना आपण फक्त त्याचा उच्चार करू शकतो, आचरणात आणू शकत नाही. कारण त्यांनी जे केलं ना त्याला लीला म्हणतात. लीला तुम्हा आम्हाला चरित्राचे उच्चारावे उच्चारण करा, त्याचं अनुकरण करू नका. श्रीरामांचं अनुकरण करा. का पत्नी करता युद्ध करायला सज्ज झाले. जो आपल्या आया बहिण्यांवरती वाकडी नजर टाकतो ना त्याला सोडायचं नाही. मग एक तर आपला जीव जाईल नाही तर समोरच्याचा जीव जाईल, परंतु आपल्या आया बहिण्यांवर कुणी वाकडी नजर टाकता का मनेगड्या हे दाखवून दिलं त्यांनी. पत्नी करता लढणारे, आईचा शब्द न मोडणारे, आईच्या एका शब्दावरती वनवास अहो राजासारखं सुख होतं. तुम्ही आम्ही जर त्या जागी असतो ना भांडलो जसं एक एक गुंठ्यासाठी भांडतो ना, इथं तर राज्य होतं. राज्य उद्या राज्य मिळायचं आणि आज तर सांगितलं नाही आता वनवासाला जावं लागतंय. तुमच्या आमच्यासारखं म्हणलं असतं नाही माझा हिस्सा टाका आणि मग मला पाठवा, त्याच्याशिवाय मी काही जाणार नाही. भांडलो असतो, मारामारी केली असती, कोर्ट कचेरीपर्यंत केस नेली असती. कारण झालंय आता. हो खरंच श्रीराम प्रभूंचं रामायण आचरणीय आहे. का किती वर्ष त्याच्यामध्ये दाखवले पती पत्नीचं प्रेम किती आहे, माय बापावरती लेकराचं प्रेम किती आहे. एवढंच नाही तर भावाभावात किती प्रेम आहे. अहो आपल्या दुनिया विरोधामध्ये जाऊ द्या, अख्ख्या जगाने आपल्याशी दुश्मनी करू द्या, पण भावाभावामध्ये कधी वैर निर्माण होऊ नये गड्या. भाव असावा भरतजींसारखा, भाव असावा लक्ष्मणासारखा, भाव असावा श्रीराम प्रभू सारखा, लक्ष्मीजी सारखा भाव असावा. भावा करता सगळं राज्यपाठ सोडावं आणि वनवासाला जावं. भावा करता सगळं सुख सोडावं. ते भाव कुठं, आत्ताचे भाव कुठं. आत्ताचे भाऊ एका 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 जमिनीच्या तुकड्या करता भावाभावामध्ये भांडणं व्हायला लागलेत. म्हणून त्या भावाचं आचरण करा. आणि जरा आठवा, भावाभावात भांडणं व्हायला लागली ना आठवा की आपल्याला आपल्या आईनं एका ताटात खायला शिकवलंय, आपल्या आईनं एका घासातला घास खायला शिकवलंय. मग त्या भावाचा लहानपणी एका घासातला घास खाल्लाय, त्या भावाला आपण कसं मारावं, त्या भावासोबत कशी भांडणं करावी हे ज्या दिवशी लक्षात येईल ना त्या दिवसापासून भावाभावातली भांडणं मिटून जातील. का एकी असली पाहिजे. म्हणून खरं रामायण आचरणात आणण्याची गरज आहे. रामायणामध्ये फार फार मोठ्या गोष्टी शिकायला भेटतात. आणि जर रामायणातल्या आपल्या प्रभू श्रीरामांचा विचार जर केला ना, माय जरा पहा माझ्याकडं, श्रीरामांचा रामायणामध्ये विचार जर केला, एक जणांनी श्रीराम प्रभूंना प्रश्न विचारला, का हो श्रीराम प्रभू म्हणे जीवनामध्ये तुमच्या एवढी दुःख आहे पण तरी आम्ही नेहमी तुम्हाला हसताना पाहिलंय, कधीच रडला नाही गड्या तुम्ही, कधीच रडला नाही, कधी चेहऱ्यावरती दुःख येऊ दिलं नाही, का रडत नाही. श्रीराम प्रभूंनी म्हणावं कोणासाठी रडावं आणि कशासाठी रडावं. मी रडूच शकत नाही, मी हसत मुखानं राहतो. का
कारण मला माहित आहे दुनियाकडे पाहून रडलं ना, दुनिया 2 मिनिटं त्याचं सात्वन करेल, दुसऱ्या क्षणाला ते वाव करून ते मोठ्या मोठ्या गोष्टी करून आपलं दुःख जगासमोर प्रदर्शन म्हणून मांडायला लागेल. म्हणून दुःख जगासमोर मांडायचं नसतं. मी हसत राहतो त्याचं कारण मी कोणाकडे पाहून रडावं, मी कोणाकडे पाहून रडावं. जेव्हा श्रीराम प्रभू वनवासाला चालले, विचारलं तुम्ही का रडत नाही, सगळं सोडावं लागतंय. विचारलं श्रीराम प्रभूंनी सांगावं कोणाकडे पाहून रडावं. पुढं पाहून रडावं. पुढं माझा दुश्मन रावण बसलेला आहे, तो विचार करेल श्रीराम प्रभू माझ्या सोबत युद्ध करण्याकरता येत आहेत, रडत रडत येत आहेत. काय आपला शत्रू, रडका शत्रू आहे म्हणून रावणाकडे पाहून रडू शकत नाही. मागे वळून रडून पाहावं. मागे माझे मायबाप आहेत, त्यांना वाटेल पोराला आपण वनवासाला पाठवलं म्हणून पोरगा आपल्याकडे पाहून रडतंय ना आपल्याला कोसतंय, मायबापाला दुःख होईल म्हणून त्यांच्याकडे पाहून रडू शकत नाही. आजूबाजूला पाहून रडावं. तर आजूबाजूला पाहून रडल्यानंतर ते म्हणतील आपला राजा एवढा धन डाकट, स्वतः भगवान विष्णुदेवाचं अवतार असणारं श्रीराम प्रभूंना सुद्धा रडत जावं लागतंय, मग आपली काय अवस्था आहे. त्यांना दुःख होईल म्हणून त्यांच्याकडे पाहून रडू शकत नाही. वरती पाहून रडावं. वरती सूर्यदेव आहेत, ज्यांच्या वंशातला मी आहे, त्यांच्याकडे पाहून रडलं तर त्यांना वाटेल आपल्या कुळामध्ये वंशामध्ये रडकं पोरग जन्माला आलं. खालती पाहून रडावं. तर खालती सासूबाई आहेत, पृथ्वी माता सासूबाई आहेत. खालती पाहून सुद्धा रडू शकत नाही, वरती पाहून रडू शकत नाही, इकडे तिकडे पाहून रडू शकत नाही, समोर नाही पाठीमागं नाही, कुणीकडेच पाहून रडू शकत नाही. म्हणून मी ठरवलं रडून जगाला दुःख दाखवण्यापेक्षा हसून आपण किती मोठ्या काळजात हे जगाला दाखवल्याला चांगलं. म्हणून मी हसत चाललो गड्या. म्हणून पहिली गोष्ट श्रीरामांकडनं घेण्यासारखी म्हणजे काय, सतत हसत मुखानं राहणं. हे श्रीराम प्रभूंकडनं घेता येतं. बऱ्याच गोष्टी श्रीराम प्रभूच्या आहेत ज्या आपल्याला आचरण करता येतात. नवे नवे सगळं चरित्र आचरणीय आहे. नंतर भगवान श्रीकृष्ण ज्याचं आपण फक्त उच्चार करू शकतो, आचरणात आणू शकत नाही आणि ते जमणार सुद्धा नाही. का जमणार नाही. लहान वयामध्ये जेव्हा त्यांच्या मातेने यशोदा मातेने सांगितलं बाळा मला असं असं कळलं तू माती खाल्ली म्हणून, उघडभर तोंड म्हटल्यानंतर आपल्या लेकराच्या तोंडामध्ये माती दिसली असते. माय तो जगाचा मालक होता. जगाच्या मालकानं जसं तोंड उघडलं काय दिसलं, माती दिसली का, दात दिसले का, जीभ दिसली का, नाही गड्या. काय दिसलं, अख्खं ब्रह्मांड. कुठं दिसलं तर आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये दिसलं. हे सामर्थ्य भगवान श्रीकृष्णाचं होतं. लोक म्हणतात कृष्णाने हे केलं, कृष्णाने ते केलं, असं झालं तसं झालं. जर 12 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण आईबापाला सोडवण्याकरता 12 वर्ष वय म्हणजे आत्ताच्या पोराचं एक 4-5वीचं वय. 4-5वीच्या वयामध्ये पोरग जर आईबापाला सोडवायला जात असेल तर विचार करा बरं. मग लहान वयामध्ये केलेले लीला हे कोणी मनात धरतच नाही की. पण श्रीकृष्णावर आक्षेप घ्यायचं म्हणलं की आपण पुढे असतो. राधा राणीनेच का असं हे ते. मग राधा राणी म्हणजे भक्ती आहे. भक्ती जोपर्यंत भक्ती मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत जीवामध्ये कृष्ण दिसत नाही. राधा राणी कशात ऐका गड्या. विठ्ठल 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 कशा आहेत राधा राणी. राधा ऐसी भई श्याम की दीवानी, राधा ऐसी भई श्याम की दीवानी, तो ब्रिज की कहानी हो गई, हो श्याम की दीवानी हो गई. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता. कान्हा तो होते बंसी भी होती, बंसी में प्राण ना होता. बिना कहे रे के ओ गाव की गवारन, कान्हा की पटरानी हो गई, हो श्याम की दीवानी हो गई. राधा ऐसी भई श्याम की दीवानी, तो ब्रिज की कहानी हो गई.
म्हणून राधा राणीसारखी भक्ती असावी गड्या. मला असं वाटतं बरीच लोक आताची अशी आहेत, स्वतःच्या प्रेमाला राधा कृष्णाच्या प्रेमाची जोड देतात. आम्ही पण प्रेम केलं राधेसारखं, आम्ही पण प्रेम केलं कृष्ण. अरे नकाची सुद्धा बराबरी यायची नाही. राधा आणि कृष्ण. मनहरी रूप त्यांचं चरित्र आहे. आता भगवान श्रीकृष्णाला जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आता श्रीराम प्रभूंचं सांगितलं ते सतत हाच मुख आहेत, पण आता भगवान श्रीकृष्णाचा विचार जर केला ना, विचार केला तर ऐका, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं आहे. 2 मिनिटं सांगायचं, मला जास्त खोल जायचं नाही. पण जेव्हा कर्ण वाईट मार्गाला लागला, कर्णाने मित्राकरता एवढं सगळं करायचं ठरवलं होतं, भगवान श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले. म्हणे कर्णा, अरे का वागतोस असं? अरे तू तर ज्ञानी आहे, चांगला आहे, हुशार आहे, का वागतो रे असं? का वागतो? अरे देवा, का वागून ये तू सांग. अरे काय आयुष्यात माझ्यासोबत चांगलं झालंय म्हणून चांगलं वागावं? देवानं सगळं माझ्यासोबत वाईटच केलंय. देवानं माझ्यासोबत वाईट केलं, मग का चांगलं वागावं? अरे बघ ना, लहानपणापासून आईचं प्रेम भेटलं नाही. अरे आई कोण आहे हे शेवटपर्यंत कळलं नाही. अरे ऐक, लहानपणापासून आईचं प्रेम भेटलं नाही, मोठं झालो, गुरुकडे शिकायला भेटलो, शिकायला गेलो, त्या गुरूंना माझी जात पाहिली आणि मला शिकवलं नाही गड्या. गुरूंना मला शिकवलं नाही. नंतर माझे जास्त मित्र गोळा झाले नाहीत. ज्या द्रौपदीला मला मिळवायचं होतं ती मला मिळाली नाही. आयुष्यात ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या गोष्टी फक्त मला दूर दूर लुटत गेल्या, टाकत गेल्या. मला त्या गोष्टी भेटल्या नाहीत गड्या. मग का चुकीचं वागू नाही, का वागायचं नाही गड्या? म्हटल्यानंतर राग आला भगवान श्रीकृष्णाला आणि भगवान श्रीकृष्णाने म्हणावं, ए कर्णा, म्हणे तुझ्या जीवनात तर काहीच दुःख नाही. एवढीच दुःख सांगितले तू, तुझ्या जीवनात काहीच दुःख नाही. माझी दुःख सांगू का तुला? मी सांगत नाही, पण आता तुला माझं दुःख सांगतो. हो, सगळ्या जगातली म्हणतात, सगळे लोक म्हणतात मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं असं कुणीच म्हणत नाही, पण दुःख देवा सकट सगळ्याला सोसावं लागतं. अरे बघ, ऐक माझं दुःख किती आहे. जन्माला आलो, अरे डोळे उघडतात ना उघडतात तोपर्यंत माझ्या जन्मदात्या आईबापाला सोडून दुसऱ्या आईबापाकडे जाऊन राहावं लागलं. ज्या आईबापाकडे राहिलो ते माझे आईबाप नव्हते, पण ऐक, त्यांनी सांभाळ केला. अरे नीट चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तेव्हा लोक माझ्यावरती चोरीचा आळ घ्यायचे रे. अरे जगाचा मालक आहे, ज्या लेकरांना मी घडवलं ती लेकरं म्हणायची ह्याने चोरी केली, ह्याने चोरी केली. अरे तुम्हाला दिलंय मी, चोरलं नाही. पण माखन ह्यानी चोरलं, आमचे साड्या ह्यानी चोरल्या, आमच्या घरातली घागरी ह्यानी नेली, म्हणून चोरीचा आळ माझ्यावरती लावला. अरे एवढंच काय, जिच्यावरती मनापासून भक्तीचं प्रेम उत्पन्न झालं होतं ती आयुष्यात कधी भेटली नाही, आणि ज्या कधी स्वप्नात सुद्धा नव्हत्या 16,108 त्या सगळ्यांसोबत गाठ बांधून घ्यावी लागली. अरे एवढंच काय, तुझ्यासोबत तरी काय वाईट झालं नाही? अरे रक्ताचा मामा, रक्ताचा बाच्यावरती जीव ओवाळून टाकावं मामानी,
पण ज्या मामानी भाच्यावरती जीव ओवाळून टाकावं त्याच मामानी मला चाला यायच्या अगोदर मला मारण्याची कट कारस्थानं रचली. कृष्णाच्या मामाचं नाव काय? हा चांगलं माहिती घ्यावं, कारण कसं आहे मामा लोक म्हणलं की जरा डेंजरच आठवतं. डेंजर एवढाच मामा नव्हता इतिहासामध्ये. हो, कंस मामा. अजून एक मामा होता ज्यांनी महाभारत घडवण्याकरता आपल्याच भाच्यांना अडकवलं, खेळ खेळायला लावले. हो, तो कुठला? शकुनी मामा. वा, हे चांगलं माहिती आहे गड्या. शकुनी मामा, कंस मामा. आणि म्हणून मामा लोकांवरती विश्वास बसत कुशाल नाही म्हणतं. पोरगी भेटोस तर तरी हो विश्वास ठेवायचा. हो, आता मामा लोकांवरती विश्वास नाही. पण सांगू तुम्हाला, मामा लोकांवरती विश्वास नाही का? कारण कंस मामा शकुनी मामा सारखे मामा होते. पण सांगू, सगळेच मामा कंस मामा नसतात, सगळेच मामा शकुनी मामा नसतात. काही मामा हंबीरराव मोहितेंसारखे सुद्धा असतात गड्या, जे भाच्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभी राहतात. मग तसं सुद्धा मामाने असलं पाहिजे. हो, भाचा काळीच ठेवून भाच्यासाठी लढलं पाहिजे मामाने सुद्धा. बरं, अरे भाचे सरकार तुम्ही काय काळजी करताय, मी आहे तुमच्या सोबत, असं हक्काने म्हणणारा मामा असला पाहिजे गड्या. आणि तसा मामा असेल ना, कुठल्याच भाच्याला कधीच काही कमी पडणार नाही. का हो मामा? चोपदार मामा जे पाठीमागं उभा राहते ते मामाच की. लग्नामध्ये पाठीमागं उभा कोण असतं? मामा का मामी? मामा. मामाचीच गरज असते का नाही? आणि म्हणून पहा मामा, ज्या मामाचं रक्ताचं नातं आहे तो मामा जीवावर उठला. अरे किती मोठं दुःख माझ्या जीवनात, आणि एवढं दुःख असून सुद्धा ज्या 5 पांडवाच्या बाजूने आयुष्यभर लढलो त्यांनी सुद्धा कधी माझा विचार नाही केला गड्या. अरे द्रौपदी करता वस्त्र पुरवली, पण ती सुद्धा म्हणायला लागली कुठं गुंतला देवा, कुठं अडकला देवा. अरे एवढं करून सुद्धा शेवटी माझ्यावरच नाव आलं आणि चारित्रहीन मला समजलं गेलं, मला सांगितलं गेलं. अरे माझ्या जीवनात एवढी दुःख होती पण कधी दुःखाचा वाव केला नाही. म्हणून भगवान श्रीराम प्रभूंकडनं हसावं का, हसावं कसं हे शिकावं, आणि भगवान श्रीकृष्णाकडनं रडू नये आणि का रडू नये हे शिकावं गड्या. या 2 गोष्टी त्या दोघांकडनं शिकायला मिळतात आणि या जीवाला सुख उत्पन्न होतं. म्हणून या जीवाला साजरी असणारी ती 2 नाव त्यांना हृदयात ठेवून स्मरलं पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी हो. हृदय मंदिरे स्मराकारे आपुलिया पद कर सोडवन. आपुलिया पद कर सोडवन. हृदय मंदिरे स्मराकारे आपुलिया पद कर सोडवन. आपुलिया स्मरायचंय गड्या. का? कारण इथं श्रीराम प्रभूचं आचरण, श्रीराम प्रभूचं आचरण, श्रीरामाचं आचरण करायचंय, श्रीकृष्णाचं उच्चारण करायचंय आणि हरीचं आपल्याला काय करायचंय, 3 नावं घ्यायचे, ते फक्त सोडायचे नाहीत गड्या. हरी पण आपल्या यादीमध्ये आहेत. आचरण करायचंय, विचार करायचा आणि उच्चार पण करायचंय. हे सगळं करत असताना आता हे दोन्हीही देव जर पाहिले, चरित्र वेगळं, गुण वेगळे, अवस्था वेगळे, सगळं वेगळं, पण एक गोष्ट सारखी होती. काय? भगवान श्रीकृष्णामध्ये, श्रीराम प्रभूमध्ये एक गोष्ट सारखी होती, ते म्हणजे धर्माचं केलेलं पालन. हो, धर्म जोपासला दोघांनीही. धर्मावर संकट येऊ नये म्हणून युद्ध दोघांना सुद्धा केलेलं आहे आणि तेच आता तुम्ही आम्ही सुद्धा करण्याची गरज आहे. धर्माचे पालन
पालन केलं पाहिजे हो, धर्म जोपासला पाहिजे. पण आज नवल या गोष्टीचं वाटतंय काय, आज तुम्ही आम्ही जातीसाठी भांडतोय. धर्म हिंदू धर्मातले आहोत म्हणून एकत्र येत नाहीये, जातीसाठी भांडतोय. अहो जातीसाठी भांडण्यापेक्षा मातीसाठी लढायला शिका, हिंदू म्हणून एकत्र या. नाहीतर आता सीमेवरती आलेले आहेत लोक, आता आपले धर्म विचारून गोळ्या ठोकतायत, उद्या परवा आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला गोळ्या झाडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आता जागृत व्हा, जागे व्हा आणि हिंदू म्हणून लढायला शिका. कारण आपण जर असं वाटत गेलो मी या जातीचा तू त्या जातीचा, जाती जर भांडणं झाली, हिंदू म्हणून एकत्र नाही आलो जर ऐका, हम बटेंगे तो हम कटेंगे. हो, आपण जर असंच वाटणे करत गेलो मी या जातीचा मी त्या जातीचा, जातीत भांडण्यापेक्षा हिंदू म्हणून एकत्र या, तर आपण आपला नाश होणार नाही. एकत्र येण्याची आता खरी गरज आहे. जर एकत्र आलो तर रामराज्य होईल, एकत्र आलो तर भगवान श्रीकृष्णाचं धर्माचं राज्य पुन्हा निर्माण होईल. कारण लोक म्हणतात धर्मासाठी कधी भांडू नये गड्या, पण धर्माचं पालन तर केलं पाहिजे. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा धर्माला ग्लानी येते ना तेव्हा लढायला शिकवणारा आपला धर्म आहे. आणि लढावं बरं का माणसाने, रडू नये, लढावं का. अहो विचार करा, आता सगळ्याच्या कानावरती एक बातमी आहे, पहलगामवरती तिथं जेव्हा हल्ला झाला, आतंकी हल्ला झाला, हल्ल्यामध्ये किती माणसं, निष्पाप माणसं मारली गेली गड्या, निष्पाप माणसं मारली गेली. अहो माणसं मारताना विचारून मारली गेली तुमचा धर्म काय. आणि हिंदू असल्यामुळं जर गोळ्या खावं लागत असतील तर हिंदूंना आता जाग होण्याची गरज आहे. मी या जातीचा मी त्या जातीचा म्हणण्यापेक्षा हो मी हिंदू आहे, मी भारतीय आहे म्हणून आता लढण्याची गरज आहे. ज्या दिवशी आपण भारतीय म्हणून हिंदू म्हणून लढेल गड्या, कुणाची सुद्धा हिंमत नाही होणार आपल्याकडे पाहण्याची. म्हणून आता हिंदूंना जाग करण्याची गरज आहे. हो, आपल्याकडे गाणं होतं हम हिंदू है बब्बर शेर, पण कुठंतरी झोपलेला वाघाला जागृत करा, जाग करा आणि लढा पण धर्मा करता. विठ्ठल विठ्ठल नवल वाटतो. धर्म विचारून जेव्हा गोळ्या घातल्या ना, तिथे एक माय माऊली होती, नुकतंच लग्न झालेलं होतं. जेव्हा पतीवरती गोळ्या झाडल्या ना, काय तिच्या हृदयाला वाटलं असेल हो. ज्या नवऱ्यासोबत सुखी संसार करायचा आहे त्या नवऱ्याला गोळ्या खाताना डोळ्यासमोर पाहिलं, काय त्या स्त्रीची अवस्था झाली असेल. तिने म्हणावं त्यांना गोळ्या झाडल्या, मलाही झाडा, मलाही मारून टाका, त्यांच्या विना मी तरी काय राहणार आहे, काय अवस्था झाली असेल. आपण नुसतं फोनवर पाहिलं, शूटिंग व्हिडिओवरती पाहिलं, बातम्यावरती पाहिलं, ऐकलं तरी काळजामध्ये दस्स झालं. जी माणसं प्रत्यक्षात तिथं पाहिलं होती त्यांच्या जीवाचं काय हाल झाले असतील गड्या. म्हणून आता जाग होण्याची गरज आहे. जसं आपल्या भगवंतांनी धर्माकरता कार्य केली तसं तुम्हा आम्हाला सुद्धा धर्म जोपासणं गरजेचं आहे. आपली आपण सोडवणूक करणं गरजेचं आहे. या कलियुगामध्ये देवाचा अवतार कधी होईल हे पाहण्यापेक्षा आपण आपली सोडवणूक कसं करू शकतो याचा विचार करा. आणि त्याच्याकरता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांग, आपली आपण करा सोडवणं, 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 आपली आपण करा सोडवणं. सोबत येणार नाही. आपण आपली सोडवणूक करायची, चांगलं जगायचं, चांगलं बघायचं, सगळ्याला प्रेमानं जिंकत राहायचं. बास.
कुणाशी वैर धरून काही करून काही सोबत नेणार नाही आपण. म्हणून एकच सांगणं, आपल्याला सोडून करायचे ना तर आपण चांगलं वागा. कारण अंतकाळी जेव्हा आपण मरणाच्या दारात पडलेलो असतो, जेव्हा काळोबा यायला आलेला असतो, ज्या माणसाला आपण चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, आपली माणसं सुद्धा काळाच्या जपड्यातून आपल्याला ओढून आणू शकत नाहीत. म्हणून आपल्याला काय करायचं, आपली सोडवणूक कशी होईल याचा प्रयत्न करायचे. मरणांती कोणी आपल्याला सोडू शकत नाही. म्हणून आत्ताच भजन केलं तर आपण सुटेल गड्या, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटेल. पण हे आयुष्य जातं तरी कळत नाही. एक साधू साधू ऋषी एका व्यक्तीकडे गेले, म्हणे काका चला ना फिरायला. म्हणे काय हो, सारखं घर परिवार नाते गती यांच्यामध्ये अडकून आहे, चला ना फिरायला. म्हणे आलो असतो गड्या, पण मी नाही येऊ शकत, माझ्याशिवाय हे होत नाही, माझ्याशिवाय ते होत नाही. तसं नका करू म्हणे, चला यावं लागतंय. म्हणे नाही येऊ शकत. कुठं जायचं, फिरायला? अहो फिरायचं दिवस आहेत का? ते म्हणे फिरायला नाही, तीर्थयात्रेला. नाही येऊ शकत. आता आम्ही सुद्धा काही लोकांना म्हणलं ना चला की कीर्तनाला, ते म्हणतात बघू 12 वाजता जाऊ, फुलं टाकून तरी यायचंय, काय करायचं बाकी आहे का नाही. जसं आपण दुसऱ्याच्या फुलं टाकायला जातो तसं आपल्याला फुलं टाकायला झाली तर नसते. आणि म्हणून ऐका, काही लोकांना म्हणलं चला कीर्तनाला तर लोक कारणं अशी देतात, महाराज आलो असतो पण माझी म्हैस माझ्याशिवाय धारच देत नाही. आता अरे काढायला लावू ना घरच्यांना कुणाला तरी, पण नाही, न यायची कारणं तरी बघा काय असतात. मलाच वैरण टाकावी लागतं, मलाच काही काही करावं लागतं. बरं, आता काकांना फार समजवलं ऋषींनी, ते साधूंनी, या म्हणे चला म्हणे. ते म्हणे नाही येऊ शकत मी, माझी घर पोरं बायका पोरं लेकरं बाळ नाही सोडू शकत. नाही म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणे, जातो मी म्हटले. आणि परत काही दिवसांना आले, ते म्हणले नाही हो आता पण येऊ शकत. का म्हणे, अजून लेकरा बाळाचं लग्न व्हायचंय, काय व्हायचं तवरच नेता म्हणे, इतक्या लवकर मी सुद्धा काही येऊ शकत नाही म्हटल्यानंतर ते म्हणे अहो असं काय करताय, चला पुढच्या वेळेस नक्की येतो, आता जरा लेकरा बाळांचं लग्न बिग्न बघू देतो डोळ्यांनी. ठीक आहे म्हणे. ऋषी गेले. पोराचं लग्न झालं की पोराचं लग्न झाल्यानंतर मात्र ऋषी आल्यानंतर ते साधू आले आणि साधूने विचारलं झालं का सगळं तुमचं, लेकरं ते म्हणे लग्न वग्न झालं लेकरांचं, म्हणे झालं ना, मग चला ना. अहो आलो असतो पण म्हणे आता नातवांगा खेंदाव खेळवायचेत, आता पण तीर्थयात्रेला नाही येऊ शकत. अहो म्हणे काय आहे, नाही म्हणे नाही येऊ शकत. गेले ऋषी निघून, साधू गेले निघून. आता नातवांगावरती खेळवायचे होते पण त्याच्या अगोदर झालं असं, यांना आलं मरण. सगळे नातेवाईक सगळे गोळा झाले, दारामध्ये प्रेत पडलेले, सगळे डसा रडतायत. पण काळ यांना नेताना कुणी यांना वाचू शकत नव्हतं. आणि मग मात्र नातेवाईकांनी उचललं आणि जसं उचललं तशी ते ताटीवरती ते झोपले होते, ताटी घेऊन स्मशानभूमीकडे चालले. आणि स्मशानभूमीकडे चालल्यानंतर आता तो आत्मा, त्या आत्म्याची भेट साधूंनी घेतली. म्हणे कुठं म्हणजे आत्म्याची भेट का, गावात चर्चा झाली, असा माणूस गेला, नेमकं ऋषी तेव्हा आले होते. अरे म्हणे हा तर म्हणला होता तीर्थयात्रेला, हा गेला कसा म्हटल्यानंतर गेले, आत्म्याची भेट घ्यायला आत्माला बोलायला लागले ऋषी ते साधू. म्हणे का हो, तीर्थयात्रेला यायचं होतं आणि त्याच्या अगोदरच मरून गेला वय, तीर्थयात्रेला यायचा होता आणि त्याच्या अगोदरच चालला. म्हणे काय करायचं आता, हे राहिलं ते राहिलं, असं तसं राहिलंय, देवा कसं व्हायचं. मग ऋषी साधू म्हणे नाही मी काहीतरी व्यवस्था करतो, पण तुम्हाला नेल्याशिवाय मी तसं हे करणार नाही. ठीक आहे म्हणे. मग मात्र देवाकडनं त्यांना मरण माघारी घेतलं, जीवन दान द्या म्हणे त्यांना. आणि नुकतं स्मशानभूमीकडे चालले होते आणि तेवढ्यात वरती जरा हालचाल झाली, यांनी ती ताटी होती ती खाली ठेवली. आणि म्हणूनच स्मशानभूमीच्या अलीकडं एक ठेपा घेतला जातो, त्याला काय म्हटलं जातं, विसावा. त्याला 2 कारण आहेत, एक नाथबाबाशी जोडलेले, एक हे आहे. तसे 8-9 कारण आहेत, मला सांगायला एवढा वेळ नाही. विसावा. मग तिथं त्यांनी ती ताटी थांबवली. जशी थांबवली की तिथं आता तेव्हापासून विसावाच पडलेला आहे, तर विसावा घ्यायचा. भले जवळचं अंतर असलं तरी विसावा तिथं असतो. मग आता हालचाल झाली आणि ते तडकन उठून बसले. एखादा गेलेला जीवात्मा उठून बसला तर उठून बसले. आणि जसे उठून बसले, आता ऋषीमुनी गर्दीतनं आले आणि गर्दीत येऊन म्हणले का हो काका, म्हणलं होतं ना तुम्हाला तीर्थयात्रेला न्यायचंय, मरण चुकवलं तुमचं मरण, मग चला तीर्थयात्रेला. गुरुजी आलो असतो, साधू बाबा आलो असतो, पण अजून नातवा अंगा खांद्यावर खेळली. त्या ऋषीने कपाळालाच मारून घेतलं, मरण चुकवले कशा करता, तीर्थयात्रेला यावं म्हणून. आणि हे जो अजून नातवा तो जीव अडकलाय,
किती अवघड आहे म्हणे. बर म्हणे ठीक आहे. आता ऋषी माघारी गेले आणि आता मात्र दुसऱ्या वेळेस झालं असं मरण आलं आणि आता मात्र ऋषी त्यांना वाचवायला आले नाही. आता ऋषी असतो घरचे पण थांबले नाही, जाळून माती भीती करून सगळं मोकळं. ऋषी आले ना कुठं आहेत म्हणे. झाले ना गेले म्हणे. 10वा झाला आता त्यांचा. 10वा झाला. अरे म्हणे तीर्थयात्रेला येतो म्हणले होते काय काय म्हणले होते. मग आता वरती भेट घ्यायला गेले म्हणे. का हो तसं. मग आता काय म्हणे मला पाठवा की परत. म्हणले. पहिल्यांदा झटका कळलाय. आता परत नाही पाठवणार म्हणे. पाठवा तर. नाही हो म्हणे. का पाठवायचं. तीर्थयात्रेला आलो नाही. आलो असतो पण अजून एक इच्छा राहिली. तुमच्यासोबत तीर्थयात्रेला कोणत्याही जन्मात येईल मी, पण अजून ना तू अंगा खांद्यावर खेळलं म्हणे. अजून राहिलंच का म्हणे. राहिले काहीतरी करा. ठीक आहे. देवाशी कॉन्ट्रॅक्ट केलं साधूंनी आणि सांगितलं एक करा त्यांना दुसऱ्या जन्माला घाला पण त्याच घरामध्ये तिकडे पाठवा. ठीक आहे म्हणे. दुसरा जन्म भेटला. तो भेटला सापाचा. सापाचा कशाचा. सापाचा. आणि नेमकं नातू जन्माला आला होता. नातू रांगत होता चांगलं. वस्तू बिस्तू दात बीत आलं होतं चांगलं. चावत बिवत होता आणि नेमकं सापाच्या जन्मात घराच्या शेजारीच सापाचा जन्म झाला. चांगलं त्यालाही चांगलं चालाय पळाई यायला लागलं की सापाच्या लक्षात आलं आपल्याला पाठवलंय कशा करता. नातवाने अंगा खांद्यावनं खेळावं. नातूला बघावं नातवाला खेळवावं. साप रूपानं आला तो व्यक्ती आणि घरामध्ये घुसला. आणि घरात घुसल्यानंतर नातवाला पाहिलं. काय बोलावं काय करावं सुचेना. त्या सापाने त्या लेकराकडे पाहून अशी फणी काढून डोलायला लागले. आणि जसा साप डुलायचा लेकरू हसायचं. साप डुलला की लेकरू हसायचं. साप अंगा खांद्यावरनं फिरायला लागलं पण काही लेकरू सुद्धा घाबरे ना आणि साप सुद्धा भीती दाखवे ना. का कारण साप नातू करताच आलेला होता. पण झालं ऐका असं. नेमकं सून घरातनं बाहेर आली आणि तिने पाहिलं लेकराच्या भोवती काय खेळतोय. साप खेळतोय. साप. सुनेला राग आला आणि तिने विचार केला म्हणे ह्याचा काय म्हणून चांगलं माझ्याच पोराच्या अवतीभोवती माझ्या पोराला मारायला आला का काय. म्हणून तिने लाकूड घेतलं. नवऱ्याला हाक मारली. होय हो अहो म्हणे बघा काय झालं. अहो साप आपल्या पोराला गिळायला आला. अहो खायला आला. म्हणून बघा जीवात्मा आल्यानंतर ओळख सुद्धा आपल्याला ठेवता आली पाहिजे. साप आला म्हणे पळा पळा पळा. पोरग पळता झाला. दी काठी दी. पोरानं काठी घेतली अशी. सापाचं मुंडकं चेचू चेचू मारलं. त्याने सापाला मारलं का. त्याने सापाला मारलं का. हा चांगलं कळते की बाबांना. बापालाच मारलं. हे कळलं नसल्यामुळं अहो खेळवायला आलं होतं पण नाही कळलं. सापाला मारून टाकलं. परत वरती गेले. परत ऋषींची भेट. झालं का खेळवलं का नातवाला. चला बरं म्हणे. कुठं खेळवलं. नातूच्या अंगावर मीच फिरत होतो तोवर मला मारलं. काही करा मला पाठवा. काही करा मला पृथ्वी तलाव पाठवा म्हणे. आणि तेवढं झालं असं की पतीच्या निधनानंतर काही दिवसानंतर पत्नी निघून आल्या होत्या. त्यांची तिथं भेट झाली. ते म्हणे नाही नाही आता ऋषी त्यांच्याच एवढी कृपा करताय मला बिला द्या की जन्म. आता मलाही जन्म द्या. मग म्हणे ऋषी म्हणे आता ही शेवटची वार बरं का. शेवटची वेळ नंतर तुम्हाला तीर्थयात्रेला यावं लागेल. ठीक आहे म्हणे. ठीक आहे म्हणून जन्म दोघालाही त्याच घरी त्याच पोराच्या दारामध्ये जन्म भेटला. तोही यांना बैलाचा जन्म भेटला आणि त्यांना पाळीव प्राणी आपलं कुत्रा वगैरे पाळतो ना असा पाळीव प्राण्याचा जन्म भेटला. दोघंही दारामध्ये गेले. दारामध्ये गेल्यानंतर हे नियमानं अन्नदान करायचे. नियमानं यांची पुण्यतिथी घालायचे. पुण्यतिथी करायचे बरं का. आणि नेमकं झालं असं एक दिवशी फार आणि पुरेपूर नातूचा आनंद घेतला. का बैल पण एवढा प्रेमळ होता. नातू पळत आला की बैलाच्या अंगावर चढायचा. काही बैल करत नव्हता. अंगावर खेळ लोळ पळ. का तुझ्यासाठी तू जन्म घेतलाय. अंगावर खेळलं काय मारलं तरी कधी माघारी फिरून मारलं नाही गड्या. हा कुत्री सुद्धा एवढं प्रेम द्यायची का नाही त्याला. कुठं बाहेर गेला लगेच भुंकाय चालू करायची. म्हणजे घरच्यांनी येऊन त्याला परत न्यावं. कुठलं संकट येऊ देत नव्हते. पण झालं असं त्यांच्या पुण्यतिथी ते करत होते. एका पुण्यतिथीला झालं सगळ्या गावाला अन्नदान होतं आणि अन्नदान देताना हे नैवेद्य दाखवायला गेले आणि असं अन्न उघडं होतं. नैवेद्य दाखवायला गेले आणि अन्न उघडं होतं. उघड्या अन्नावरती झालं असं उघड्या अंगणावरती फिरून गेला साप. तिथं बाजूला होता फिरून साप गेला आणि साप अन्नावरती फिरलेला. आता अशा की तर पुऱ्याही ठेवल्यात. तशा पुऱ्या पण पाहायला कोण नव्हतं. इथं एवढी माणसं आहेत. तिथं पाहायला कोण नव्हतं. तर साप फिरून गेला. कुत्रीने पाहिलं वाईट वाटलं. अरे पोरग एवढं आपल्या नावानं करते अन्नदान करतंय पुण्यतिथी घालतंय आणि आता मात्र काय म्हणे तर साप फिरून घेतला आणि हे अन्न जर गावाने खाल्लं
हे अन्न गावाने खाल्लं, माझ्या पोरावर वाईट वेळेल, सगळी गावात हकलून देतील, दोषी करार देतील, काय करावं काय करावं. म्हणून त्या कुत्रीने काय केलं तर जेवढ्यावरती साप फिरला होता तेवढं खाऊन घेतलं. तेवढं खायला लागली आणि तिने खायला, आणि ह्यांनी सगळ्यांनी निवद दाखवून यायला गाठ पडली. जशी निवद दाखवून आले, हिने अन्न खाताना पाहिलं, राग आला पोराला. एवढं चांगलं अन्न केलंय, गावकऱ्याकरता आईबापाच्या नावानं अन्न केलंय, आणि हे कुत्रीने मात्र राडा करून ठेवला. म्हणून चुलीतलं जळकं लाकूड बाहेर काढलं आणि दणकरने पाठीवरती फोडलं. जसं पाठीवरती फोडलं, कुत्रीला असंख्य वेदना झाल्या. काय बोलावं कसं बोलावं कळेना. पळत निघून गेली ती आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. कुई 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 कुई. फार वेदना झाल्या. निम्याने मात्र तिचं शरीर मोडून गेलं होतं. काय करावं बोलायचं सुद्धा तिला सूज नाही, भुंकाला सुद्धा नीट येईना. ते झालं आणि कालांतरानं त्याचा मार जोरात बसल्यामुळं त्या जागेवरती ती मरून गेली खरं. पण इकडं पुण्यतिथी करण्याच्या नादामध्ये, इकडं नैवेद्य दाखव पाहुण्यारावळ्याकडे बघण्याच्या नादामध्ये सकाळपासून रात्री 6 वाजेपर्यंत बैल उन्हात बांधलेला होता. आणि एवढंच नाही, पाणी नाही, चारा नाही, आणि ते दुसरं तोंडाला बांधलं होतं बघा. ते जसं आपल्याला लॉकडाऊनमध्ये सुद्धा तोंडाला बांधलं होतं. ते मास्क होतं, मुस्क नव्हतं. बैलाला असतं मुस्क, हा माणसाला असतं मास्क. चांगलं कळतंय की यमक जुळवतंय चांगलं. आणि मुस्क लावलेलं होतं. पाणी पिता येईना, चारा खाता येईना, उन्हात तानात जीवाची लाही झाली. लाकून तो जाग्यावरती बैल तडफडून मरून गेला. दोघालाही मरण आलं. वरती गेलं, साधूंना ते म्हणले, आम्हाला कळलं आजपर्यंत काय करायचं होतं ते नाही कळलं, आता कळलं, आता तीर्थयात्रेला ना. साधू म्हणले, आता वेळ संपली, आता तुमची तुम्ही सोडवणूक करा. इतके दिवस होतो मी, पण आता मीही काही करू शकत नाही. म्हणून सगळे आपलेच आहेत, नाही असं म्हणत नाही मी, परंतु अंतकाळी सोडवायला कोणी येणार नाही, आणि जन्म जरी भेटला तर कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही. म्हणून आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायचंय. हे ज्याला कळलं ते खरंच या जीवातून सुटले. म्हणून याच्याकरता आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन ज्याला सोडायचे त्याने एकच करावं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या आवेशित चेतसाम. संसारूपी सागरात अडकलेल्या जीवांना मी सोडवेन, मी तारेन, जर मला स्मरलं, मला आठवलं, माझ्याकडे आले तर. म्हणून त्याच्याकडे जाण्याचा किंवा त्यांना स्मरण्याचा एकच मंत्र, हाताने टाळी आणि मुखानं नाम. गोड असं भजन केलं की जगाचं मालक आल्याशिवाय राहत नाही. कारण माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा तेथे, विडोबार कुमाई राम कृष्ण आणि हरी या 3 मूर्ती ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला कधीच काही संसारात सुद्धा कमी पडणार नाही. कारण भारच घातलाय त्यांच्यावरती. म्हणाय तू का म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पाही. आणि एवढं करत असताना गड्या आयुष्याकडे खचून द्यायचं नाही, अगदीच लढायचं. आणि पहा, म्हणून आज या ठिकाणी अभंगाचं चिंतन धावतं पळतं मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणत नाही, वेगळा असू शकतो. माझ्या परीने गुरुवर्यांनी माझ्यापर्यंत जे पोहोचवलं पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आज असणारे संपूर्ण मेटकरी परिवार आणि या मेटकरी परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती ज्यांनी या मेटकरी परिवाराला लढायला शिकवलं, त्यांचं खरं गाव हे नाही. इथं ते सासरवाडीमध्ये आले गड्या, पण आल्यानंतर संसार असा केला की बाकीच्या 4ही जेवढ्या त्यांच्या मेवण्या होत्या, बाकी जेवढे त्यांचा परिवार होता, त्यांनी यांच्याकडे पाहून आदर्श घ्यावा असा संसार. आणि सगळ्यांना कधी थकायचं नाही, कधी हारायचं नाही, जिद्दीने लढायचं हे शिकवणारं व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यातनं निघून गेलं गड्या. सांगू तुम्हाला, लढायला शिकलं पाहिजे. भरी परिस्थिती आपली कशी असू द्या, लढायला माणसानं शिकलं पाहिजे. कारण परिस्थिती कधीच कोणाची समस्या बनत नाही. समस्या असते ती परिस्थिती हाताळता न येणं, बरं का. कारण परिस्थिती समस्या होत नाही हे ज्यांनी दाखवून दिलं असेल ते म्हणजे आता ज्यांचं फार नाव सध्या एवढं महाराष्ट्रामध्ये व्हायरल आहे, जे लेकरं म्हणतात की परिस्थितीमुळे आम्ही शिकलो नाही हो, परिस्थितीमुळे आम्ही पुढं गेलो नाही हो, त्यांच्याकरता एक आदर्श म्हणून असणार आहे बिरुदेव दादा डोने. त्यांचा खरं तर आदर्श घेण्यासारखा आहे बिरुदेव दादांचा. का आज ते IPS झाले आणि IPS झाल्यानंतर एवढा मोठा आदर्श जगासमोर निर्माण झाला की बाबा हो, परिस्थिती अशी होती की मेंढ्या राखायला गेले होते आणि मेंढ्या राखत असताना निकाल कळला त्यांना
की आपण परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेलो आहोत हे जेव्हा कळलं किती आनंद झाला असेल. आणि आपल्यातली लेकरं रडतात का आमची परिस्थिती चांगली नाही हो, आमचं हे चांगलं नाही. परिस्थितीवर कशी मात करायची त्या दादांनी शिकवलं गड्या. कारण परिस्थिती कधीच कोणाची समस्या बनत नाही, समस्या असते ती परिस्थिती हाताळता न येणं. जसं की पाण्यात पडल्यानंतर कधीच कुणी बुडत नाही, पाण्यात पडल्यानंतर ज्याला पोहता येत नाही तो बुडतो. म्हणून परिस्थिती समस्या नसते, ती हाताळता न येणं समस्या असते. म्हणून परिस्थितीशी लढायचं असतं. जिद्दीने चिकाटीने जो लढतो तो यशस्वी होतो, हे बिरुदेव दादांनी दाखवून दिलं गड्या. म्हणून मुलं तशी असावी कर्तृत्ववान. भले कितीही गरिबीतनं आपण येऊ द्या, भले किती गरिबीतनं आपण येऊ द्या. साधं मेंढपाळाचं पोरग होतं गड्या, पण इतिहास निर्माण केला त्या लेकरानं, इतिहास निर्माण केला. अशी लेकरं जर असतील ना तर कुठल्याच मायबापाला लेकरांमुळं खाली मान घालायची वेळ येणार नाही. उलट चार चौघातनं गावातनं ताट मानेने फिरतील. त्यांच्या आईला त्यांच्या बहिणींना किती आनंद झाला, आपला भाऊ आपलं लेकरू काय झालं आज अधिकारी झालं एवढं मोठं. आणि एवढं करत असताना किती आनंद. मग अशी लेकरं कर्तृत्ववान असली पाहिजेत. जिद्दीनं चिकाटीनं पुढं जाण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये आहे ना त्यांना पैसा प्रॉपर्टी परिस्थिती कधीच आडवी येत नाही. फक्त जिद्द आपली मोठी पाहिजे. ज्याची जिद्द मोठी आहे सारी विश्व जरी त्याच्या आडवं गेलं, नवे नवे परिस्थिती जरी आडवी आली तरी कधीच तो व्यक्ती माग पडू शकत नाही. तो आकाशाला गवसणी घातल्याशिवाय राहत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादांकडे अशी लेकरं असली पाहिजे. आणि त्याच परिस्थितीला कसं लढायचं हे या परिवारात शिकवणारे हे बाबा सुद्धा होते गड्या. म्हणून परिस्थिती कधीच परिस्थितीवरती मात करायला शिका. म्हणून आज खऱ्या अर्थानं या परिवारावरती फार मोठी अवघड परिस्थिती आहे का. ज्यांनी लढायला शिकवलं, ज्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवली ती व्यक्ती निघून गेली. उभी आयुष्यामध्ये बेंटकरी परिवाराला सगळं पुन्हा पुन्हा भेटेल, पण जीवाला जीव देणारं व्यक्तिमत्व पुन्हा भेटणार नाही. ताई या ठिकाणी ताईंना पती पुन्हा भेटणार नाही, जीवाला जीव लावणार नाही. या 3 ताई आहेत, या ताईंना बाप म्हणून हक्काची जागा हाक मारावा असं कोणी भेटणार नाही. नंतर त्यांचे चिरंजीव आहेत, जीवाला सगळे मिळतील. मामा भेटेल, काका भेटेल, चुलता भेटेल, पण ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं आयुष्यामध्ये आपण मोठी उंची गाठावी म्हणून दुःखाचे काट्याचे दिवस सोसले ना, तो बाप मात्र या परिवाराला. पण जेव्हा पोरगी सासरी चालली ना, जेव्हा पोरीचं लग्न व्हायला लागलं तेव्हा तो बाप सुद्धा दगडाच्या काळजाचा बाप सगळ्या मनपात डसा 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 रडला. का काळजाचा तुकडा चालला, काळजाचा तुकडा चालला. पोरी येत आहेत म्हणून सांगू पोरीनो, आपल्या बापा एवढं प्रेम देणारं कोणी नसतं. बापाचं प्रेम एवढं असतं. कुठलीहीच पोरगी राजाच्या घरी जन्माला येत नाही. कुणाचा बाप राजा नसतो गड्या, पण प्रत्येक बापाच्या राज्यामध्ये पोरगी ही राजकुमारी सारखंच राज्य करते. एवढं प्रेम देणारा बाप आहे. जीवनात सगळं पुन्हा भेटतं, बाप नाही गड्या. कारण बापाचं प्रेम कसं आहे, बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो हा पाया, तेव्हा कोसळते घर. बाप जागात म्हणून घर झोपत खुशाल. बाप रात्रभर जागतो ना म्हणून घराला सुखाची झोप मिळते. म्हणून बाप गेला ना परत जीवाला जीव देणारा व्यक्ती निघून जातं. म्हणून सांगणं की आज ते असणारे त्यांचा संपूर्ण परिवार आज बाबांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. असणारे त्यांच्या 3 कन्या आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. मी एकच म्हणेल, आता आपल्या वडिलांना सुद्धा आईच्या ठिकाणी पहा, कारण गेलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा आणू शकत नाही. कारण माथ्याआड गेलेला सूर्य परत दिसतो, माथ्याआड गेलेला बाप नाही. म्हणून आज त्या ठिकाणी असणारे त्यांच्या 3ही कन्या, रेश्माताई, सुषमाताई, असणारे पूनमताई, संपूर्ण परिवार, त्यांचे असणारे अधिकरून त्यांच्या चिरंजीव माऊली दादा, संपूर्ण परिवार आज या परिवाराला पोरकं करून निघून गेले गड्या. पण सांगेल मी तुम्हाला, फार असणारे तळमळ या परिवाराच्या बाबांविषयी मनामध्ये आहेत. म्हणून तर आज आवरत नाही गड्या,
हो, कितीतरी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांना रडू आवरत नाही. सगळे कीर्तन ऐकत होते, पण मी कीर्तनात पाहिलं माय, कीर्तन चालू असताना सगळे माझ्याकडे पाहत होते. त्यांची ती एक कन्या का नाही असणारी पूनमताई फक्त बाबांच्या फोटोकडे पाहत होती गड्या. का? कारण आता बाबांच्या फोटोशिवाय दुसरं काहीच पाहिलं नाही. तेव्हा शरीर तर होतं, आता फोटोशिवाय काहीच नाही. म्हणून एकच सांगेल गड्या, या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत देवो आणि माऊली दादाला या घराला सावरण्याचं बळ पाठीशी उभा करो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. तुकाराम 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 संपूर्ण मेटकरी परिवार आज ज्यांचाही वर्षश्राद्ध आहे, कैलासवासी शिवाजी भाऊ मेटकरी, त्यांच्या तीनही कन्या, त्यांचे चिरंजीव, संपूर्ण त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे परिवार आज या ठिकाणी मामाच्या गावामध्ये येऊन एवढं सगळं वैभव त्यांनी उभा केलं. आज या ठिकाणी ज्ञानोबरायांना, श्री तुकोबरायांना एकच प्रार्थना करेल की त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांना भगवंताच्या चरणी जागा मिळावी, ज्यांनी आधाराचं वड या प्रेमाकरता, या परिवाराकरता उत्पन्न केलं. आज या ठिकाणी सुंदर अशी सगळ्यांनी साथ दिली. स्वतःला सावरा, मी एवढंच म्हणेल, जीवाला त्रास केला तर गेलेल्या जीवात मला बरं वाटत नाही. अरे आपण आलो खरं, पण आपल्यामुळे एवढं दुःख होतोय, मग एवढं सगळं केलं तर वायाला जातं. म्हणून स्वतःला सावरा. आपण रडत बसलो तर बाकीच्या घर परिवाराचं कसं होईल, म्हणून स्वतःला सावरा आणि या ठिकाणी बाबांवरती सगळ्यांनी फुलांचा वर्षाव करा, एवढेच या ठिकाणी म्हणेल. सर्वांनी गोड असे साथ या ठिकाणी दिलेले संपूर्ण असणारे टाळकरी मंडळी, आपले संपूर्ण ग्रामस्थ, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, गायनाचार्य मंडळी, संपूर्ण सिस्टीमवाले दादा, मृदुंगाचार्य, आमच्या ओम साई क्रिएशन, संपूर्ण मंडळी. आज खरं म्हणलं दुःखाचं डोंगर आहे. पण एक गोष्ट सांगायची म्हणजे एकच सांगेल की बाबांची आठवण कायम येत राहावी, म्हणून बाबांच्या नावानं एक तरी झाड दारामध्ये लावा, जेणेकरून त्यांची त्या झाडाच्या रूपानं वाढ आपल्या दारामध्ये होत राहील. आज एक गोष्ट म्हणजे की बाबांना तुम्ही न विसरता बाबांसाठी एवढं सगळं करत आहे. कारण ज्या व्यक्तीनं आपल्याकरता उभं आयुष्य खर्च केलं, ज्या व्यक्तीनं आपल्याला घडवण्याकरता स्वतःची कधी पर्वा केली नाही, त्या व्यक्तीच्या कष्टाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. पण आजकाल माणसं अशी निघाली, ज्या व्यक्तीने मोठं केलं त्याच व्यक्तीची योग्यता काढायला लोक मागं पुढे सुद्धा पाहत नाही. याने मोठं केलं म्हणजे असं काय केलं असेही म्हणतात. म्हणून ज्या व्यक्तीने आपल्याला मोठं केलं ना, किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला घडवलं, त्या व्यक्तीला कधी विसरायचं नसतं गड्या. ज्या व्यक्तीने आपल्यासाठी उभ्या आयुष्याची रांगोळी केली, त्या व्यक्तीला लक्षात ठेवून प्रत्येक कार्य केले ना, कधी आपल्याला काही कमी पडणार नाही गड्या. म्हणून त्यांना लक्षात ठेवून असणारे संपूर्ण परिवार त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. अशी त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.